नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे शुक्रवार दिनांक 15 मे 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। कालपासूनच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस झालाय। मध्य महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्यामध्ये देखील काही भागामध्ये पाऊस झालेला आहे। मित्रांनो, तुम्हाला विनंती, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आज आपण राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा, तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये मित्रांनो नक्की कळवा। त्या भागामध्ये, त्या गावामध्ये देखील आपण पावसाचा अंदाज आपण घेऊन येत राहू। तर मित्रांनो, आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय व पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते। आपण स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी पुणे व आसपासच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतो। या ठिकाणी सासवड या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच कोकणपट्टीमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। या ठिकाणी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी सावंतवाडी या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रांनो। एकंदरीत जर कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी कोकणपट्टीतील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग व पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, अकलूज, सोलापूर, इंदापूर या ठिकाणी करमाळा, जामखेड, नगर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे। दुपारनंतर या ठिकाणी सुद्धा भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे। दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळणार आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाची तीव्रता आपल्याला पाहायला जास्त मिळत नाही। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त करून आपल्याला पावसाचा जोर हा पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भामध्ये देखील आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो। मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस यवतमाळ, वाशिम या ठिकाणी, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। भाग बदलत तुरळक ठिकाणीच हा पाऊस असणार आहे। सरसकट या ठिकाणी मित्रांनो पावसाची शक्यता नाही। तुरळक भागामध्येच हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा विदर्भामध्ये पाहायला मिळतोय। विदर्भामध्ये अजून देखील पावसाचा जोर या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळत नाही। मराठवाड्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चांगला पावसाचा जोर हा वाढलेला आहे। तसेच मित्रांनो, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, नाशिक या भागामध्ये हवामान ढगाळ आहे, तर काही भागामध्ये हवामान हे कोरडं असणार आहे। पावसाची शक्यता जास्त आपल्याला पाहायला मिळत नाही। एकंदरीत मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचा जर आजचा विचार केला, 15 मे 2026 रोजी आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्येच पाऊस पाहायला मिळतोय। विदर्भ, मराठवाड्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।